कल्याणमध्ये मोठी दुर्घटना। दुसऱ्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यापर्यंत कोसळला। अनेक जण अडकल्याची भीती। मान्सूनपूर्व पावसाच्या सरी सुरू होताच कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कल्याण पूर्वमध्ये मंगल राघवनगर परिसरातील 4 मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यापर्यंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दुर्घटना घडलेल्या इमारतीचे नाव सप्तशृंगी असं आहे। बचाव पथकाने 4 ते 5 जणांना वाचवलंय। ते सर्वजण जखमी झाले आहेत। एक वृद्ध महिला आणि 2.5 वर्षांची चिमुकली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील तळमजल्यावर अडकल्याची शक्यता आहे। इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ अग्निशमन दल आणि बचाव पथक पालिकेला कळवलं। या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले। ही दुर्घटना नेमकी का घडली, सप्तशृंगी इमारतीचा दुसरा मजल्याचा स्लॅब अचानक का कोसळला, याबाबत तपास करण्यात येत आहे। घटनास्थळावर पोलिसही दाखल झाले आहेत। पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे। सध्या सप्तशृंगी इमारतीमध्ये बचाव कार्य सुरू आहे। स्लॅबच्या मलब्याखाली कोणी अडकलं आहे का याचा शोध घेतला जातोय। दरम्यान या घटनेमुळे कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील धोकादायक अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मैं बाहर गया, मिस्त्री ऊपर ही खाना खा के सो गया था। फिर उसके बाद में क्या हुआ, हम लोग खा ही नहीं। मैं बाहर से आया तो देखा कि स्लैब गिर चुका था। कितने लोग थे अंदर काम करने वाले? अंदर अभी खाना खा के मिस्त्री था, मैं था, तो मैं बाहर गया था। कितने दिन से काम चालू था इधर? एक कल से ही चालू है। क्या नाम था मिस्त्री के खुद का? वेंकट चौहान। आम्हाला आम्ही 5व्या माळ्यावर राहतो वरच्या। आम्हाला सांगितलं की खाली बिल्डिंग कोसळली। मग आम्ही धाव घेतली इकडं। तर 2 मुलं, एक लेडीज आणि एक आजी अडकलेली होती। ते दिसत होते, त्यामुळे आम्ही त्यांना काढले। बाकी आहे अजून तिथं 2-3 लहान मुलं आहे। एक 1.5 वर्षाचा मुलगा सांगताय लेडीज असेल आणि एक काम करणारा मिस्त्री। असे किती जण अडकले असतील? तर 4-5 लोक अडकले। किती जणांना काढलं आतापर्यंत? 4 लोक, 2 लहान मुलं, एक यंग महिला आहे आणि एक म्हातारी। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कल्याण।